काही दिवसापूर्वी आम्ही नाशिकच्या सह्याद्री ॲग्रो या कंपनीला भेट दिली. लय मोठी कंपनी आहे. एक गाईड आम्हाला ती कंपनी फिरून दाखवत होता. माहिती देत होता. एका ठिकाणी आल्यावर गाईडने आम्हाला सांगितलं की ह्याच ठिकाणी जो हिंदुस्तान युनिलिव्हरचा किसान जाम आहे ना, त्याचं 40% उत्पादन घेतलं जातं. म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर सह्याद्री ॲग्रोकडून किसान जाम बनवून घेतं आणि त्यांच्या नावाने विकतं. आता ते ऐकल्यावर मी गाईडला प्रश्न विचारला. म्हणलं, सर, जाम बनवायला तर टमाटे लागतात आणि टमाट्याचे दर कधी ₹4, ₹5 तर कधी ₹40-50 पर्यंत पण जातात. मग तुम्ही हे जाम कायम एकाच किमतीला कसं विकता? तर तो गाईड म्हणाला, कंपनी मार्केटमधून टोमॅटो तेव्हाच विकत घेते जेव्हा ते ₹6, ₹7 किलोने मिळत असतील. त्यानंतर त्याचा पल्प बनवला जातो आणि मोठ्या मोठ्या टिपाडांमध्ये स्टोअर केला जातो. नंतर जसा लागेल तसं तो पल्प वापरून त्यापासून जाम बनवलं जातं आणि मार्केटमध्ये पाठवलं जातं. अशा पद्धतीने जामची कॉस्ट मॅनेज केली जाते. मोठ्या कंपन्या आहेत भाऊ, मोठ्या कंपन्यांच्या मोठ्या गोष्टी ते काही का असेना. पण या उदाहरणामधून तुम्हाला हे तर कळलंच असेल की मोठ्या कंपन्या त्यांच्या प्रोडक्टची कॉस्ट कशी मॅनेज करतात. अशाच बिझनेसच्या आतल्या गोष्टी माहीत करून घ्यायच्या असतील तर मराठी SEOला फॉलो करून घ्या. धन्यवाद.